नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पिंपरी चिंचवड मधील अजिंठा नगर मध्ये आहोत। या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 70 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व्हायला पाहिजे होते, पण 70च्या ऐवजी 94 आहेत बरं का। आणि सातत्यानं झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रोजेक्ट का केले जातात, तरी सुद्धा झोपडपट्ट्या का हटत नाहीत आणि काय आमिष दाखवून नागरिकांना ह्या झोपडपट्ट्यांच्या इमारतीमध्ये SRA मध्ये रूपांतर केलं जातं आणि वास्तवात त्यांचा बकालपणा काय, त्यांच्या समस्या काय, त्यांचे प्रश्न काय, हे सगळं कॅमेऱ्यात दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलोय। तुम्हाला हे दिसेल की म्हणजे ही घरं नाही, हे खुराडे येतं। खोड्यात कशी कोंबडी एकटीच असते, तसं एकदम छोटं घर, म्हणजे आपल्या हक्काची झोपडी तोडून तुम्हाला काय सांगितलं, चांगलं घर देऊ तुम्हाला। आज त्याची क्वालिटी हे ते सगळं बघितलं तर सगळे प्रॉब्लेम आहेत। आमच्या सनई सर्व शासन पक्षाचे इथले उमेदवार आहेत, अविनाश जोगदंड आणि शलाका मॅडम आहेत। यांनी मला सांगितलं की इथे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे या नागरिकांचे 7 माळ्याच्या इमारती बांधल्या, आता 14 माळ्याचं आश्वासन देतात बरं का पुढारी लोक। झोपडपट्ट्यांमधले लोक पैसे घेतात अशा प्रकारचा अपप्रचार करतात बरं का। खरं तर झोपडपट्टीतला माणूस जर पैसे घेत असताना तर त्यांनी स्वतःचे फ्लॅट विकत घेतले असते, तो असा SRA स्कीम मध्ये बसला नसता। त्यामुळे गरिबांची अशी बदनामी करता कामा नये। तरी इथं 7 माळ्याचे SRA बिल्डिंग येतं, बऱ्याचशा समाजात लिफ्टच नाहीये। आता तुम्ही 75 वर्षाचे आहात, तुमचं वय किती आहे? तुमचं वय किती आहे माहित नाही, तुमचं 75 वर्ष वय आहे। सुरुवातीला लिफ्ट चालू होती, आता किती वर्षापासून बंद आहे? लिफ्टच नाहीये या बिल्डिंगना, लिफ्ट नाहीये। जे कोणी सांगतील तुम्हाला SRA चा प्रोजेक्ट करू 14 माळ्याचा 7 माळ्याचा, पहिला विचार करायचा की आपले गुडघे ज्या दिवशी काम करणार नाहीयेत, मला चढा येत नाही, मग कसं घरी जाणार तुम्ही आता? म्हणजे खाली आले तर वर नाही, वर गेले तर खाली नाही। तुमचं वय 75 आहे, तुम्हाला आणखी काय काय अडचणी वाटतात? मुलांना खेळायला ग्राउंड आहे का, गार्डन आहे का? काय नाही, गार्डन नाही, ग्राउंड नाही, काय नाही। शाळा आहे का पालिकेच्या काय जवळ? चांगल्या अवस्थेत आहे का? हा, स्वच्छतेचं सगळं वाटोळं दिसते मला, इकडे तिकडे सगळा कचराच कचरा आहे, बरोबर? हा, माझ्यासोबत आणखी काय इथं काय काय अडचणी येतं? लिफ्ट नाहीये, आणखी काय काय असतं विषय? लिफ्ट नाही, पाणी नसतं टाइमशीर, 3-3, 4-4 दिवस पाणी सुटत नाही। त्याची पाईपलाईन सारखीच फुटत नाही। हा, म्हणजे पाणी येत नाही, पण ड्रेनेजचे मात्र प्रॉब्लेम कायम आहे। म्हणजे तुम्हाला 24 तास पाणी नाही, 24 तास ड्रेनेज आहे। हा, ओपन तुम्हाला सांगते 3-3 आणि 4-4 दिवस पाणी सुटत नाही। बर, हा, आम्ही मग तुम्ही याची तक्रार पालिकेत किंवा आता जे येत आहेत 9 वर्षांनी दिसत आहेत असे उगवत आहेत डायरेक्ट, हा, कोंबडा हरवतो की नाही तसं सूर्य उगवल्यासारखे येत आहेत, त्यांना विचारत नाही का तुम्ही की 9 वर्ष कुठे होता, आम्ही मेलो का जगलो, हे का नाही विचारायला? काय आपलं असं दारात उभा राहतात, बोलतात, हो हो म्हणतात, जनजागृतीच नाही, जनजागृती नाही, प्रॉब्लेम कळतात ते कुणाजवळ मांडायचे, कसे मांडायचे, त्याचं सोल्युशन काय, त्याचं निरासन कसं होईल, असं काय फक्त यायचं, पाया पडायचं, लक्ष असू द्या, आशीर्वाद असू द्या, निघाले। मताचं काय? मताला किती देणार म्हणतात? हा, आम्हाला त्यांचे कुणाचे पैसे नको, काय नको, हेच आम्हाला नीट करून द्या म्हणा। पाणी, बरोबर आहे, लाईट, आम्हाला कुणाचा 1 रुपया नाही पाहिजे। मी माझ्या कानावाला सोय नीट करा। नाही, कुणाचे कोण कोणाचे देते, फक्त अफवा, मला देते, फक्त अफवा। कुणाचे हा, पैसे काय वाटतंय? काली चर्चा चालू आहे, लाईट वेळेवर नाही, पाणी नाही, अनेक लोकांची समस्या आहे, असे प्रश्न सोडत का नाही? हा, पैसे वाटून काय करणार? तुम्ही आले आता काय काला तरी आम्हाला असं बोलायला संधीच भेटत नाही ना, तू तप म्हणतात। अच्छा, बघा, आम्ही एकमेव जे आले बोलायला सांगतोय, बाकी बोला तू का बस, तू बोलू नको। असं होतं ना, हा, त्याच्यामुळे काय अडचणी काय तिथं तुमच्या? पाणी येतंय का? ड्रेनेजची व्यवस्था काय? लिफ्ट चालू आहे का? लिफ्ट आहे का? आम्ही जुन्या बिल्डिंग मध्ये राहतो। बर, तुमच्या तिकडले अडचण, आमच्या तिकडे अडचण, लिफ्टच्या वर लिफ्ट नाही आम्हाला। बर, ठीक आहे। महत्वाचं बरं का की बोलायला आम्ही संधी देतोय लोकांना, बोला तुम्ही नागरिकांना। 112 लोकांची सोसायटी, ड्रेनेजची पाईपलाईन, इंजिनियर लोक वगैरे काय विचार करून यांनी सिस्टम 6 इंचाची 4 इंचाची जर ड्रेनेज लाईन दिली तर काय होणार आहे? ते बाहेरच येणार आहे। सर्व झोपडपट्ट्यांमध्ये साहेब असंच आहे। आता तुम्ही बघितलं ना खाली, हे पार्किंग काय बरोबर हे खाली आहे, बरोबर आहे। बघा अवस्था बघा। इथं फुटलेले, इथून डायरेक्ट आहे ना, कमीत कमी 500 मीटर वर पर्यंत पाणी तिथे खाली येतं। ह्या बिल्डिंगचे ड्रेनेज तोडत आपण घरी जातो। 500 मीटरची ड्रेनेज लाईन तुडवर तुम्ही जायचं आहे। ते घाण पाणी आम्ही इथं फुटलेलं समोरच्या ह्या बिल्डिंग मध्ये। दाखवता काय? चला, बघा झोपडपट्टी वासियांच्या वाट्याला कशा प्रकारचं जीवन येतंय तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणारे आम्ही। या, हे बघा इथली स्वच्छता आणि हे सगळं तुम्ही बघत गेले ना तर तुमच्या लक्षात येईल की झोपडपट्टी वासियांना सांगताना काय सांगतात SRA प्रोजेक्ट करताना, आणि हे बघा, हे बघा सगळीकडेच। हा, संध्याकाळी ही तर हिमुतारी असते बघा, हे लोक इथं लग्न करतात। हा, ही पार्किंग आहे। हो, इकडे काय लिफ्टचे डक्के का? हा, हे बघा इकडे पण बघा, डकची अवस्था अशी। हा, म्हणजे पुढारी तुम्हाला सांगताना
पुढारी सांगताना तुम्हाला काय चित्र असतं आणि वास्तवात काय चित्र. इकडे बघा, हे दाखव तुम्हाला, हे बघा. म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन करत असताना सांगितलं जाणार आणि नंतरची वस्तू येते. पुढारी काय इंटरेस्ट घेतात, कार्यकर्ते काय इंटरेस्ट घेतात, हेच का. हे बघा, आता इलेक्शनच्या काळात सुद्धा हे ड्रेनेज आहे. हा आता काय सगळं पाणी आटलेलं सर्व. हे पाणी तुम्ही हे पाणी आहे ना, ते दिसतं का ते पांढरी स्कूटी थांबली हा, तिथपर्यंत पाणी असतं. हे ड्रेनेजचं सगळं पाणी. सगळं पाणी हेच पाणी आहे. हे आता पाणी का स्वच्छ पाणी नाही. तुम्ही सकाळी या, तुम्हाला सर्व असं तुडत लेकर शाळा जातात आमचे, ते पाय तुडून जातात. म्हणजे तेच लेकर चपला घालून आमच्या हे घरात बघा, इथपासून या रस्त्यापासून टू व्हीलर पर्यंत या. तर तिकडची टू व्हीलर तुम्हाला दिसते का पुढे, म्हणजे झाडाच्या पलीकडे तिथपर्यंत रोज सकाळी इथं ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर असतं. पाणी दिसतोय, हा. तिथं पण पाणी साचलेलं दिसते. इतक्या लांब पण दिसतंय. हा, तर एवढ्या परिसरातून मुलांना रोज ड्रेनेज मधून जावं लागतं. यायचं, असंच जायचं शाळेत जायला तसंच, हा. कामाला जायला तसंच. बर, इथे जे काही तुमचे हे असतील, काय म्हणतात ना, समाजसेवा करणारे मंडळी काय मदत करतात की नाही तुम्हाला? नाही, समाजसेवा आहेत की भरपूर, मदत ती करतात की. त्यांना आपापली मदत भेटली वाच झालं, बाकी त्याचं काय मदत करणार. आपला काम बनता माचुदा जनता बस संपला विषय.